8 तास जवळपास सुनावणी सुरू होती आणि अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आलेला आहे। त्याला बाल सुधार गृहात राहावं लागणार आहे। अत्यंत मोठी बातमी, बाल न्याय मंडळानं अल्पवयीन आरोपीचा मुलाचा जामीन रद्द केला आहे। बाल सुधार गृहात त्याला राहावे लागणार आहे। जवळजवळ 8 तास ही सुनावणी सुरू होती आणि अगदी नुकताच हा निर्णय आलेला आहे। खरं तर ज्या वेळेला बाल न्याय मंडळानं त्याला या आधी जामीन दिला होता, त्यानंतर पुण्यामध्ये खूप रोष रस्त्यावरही दिसला, लोकांमध्येही दिसला। त्यानंतर पोलिसांवर आलेल्या संपूर्ण प्रकरणानंतर तिथं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात स्वतः उपस्थित झाले आणि त्यानंतर तातडीनं बरीच कारवाई बघायला मिळाली। पुणे पोलीस हे ॲक्शन मोडवर आले। परत एकदा काही अधिकची कलमं लावून बाल न्याय मंडळाच्या समोर पोलीस गेले आणि पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आला। आता त्याची रवानगी ही बाल सुधार गृहात होणार आहे। आपल्याबरोबर ह्या संपूर्ण प्रकरणाचं रिपोर्टिंग सातत्यानं जे करत होते तो मंदार गोंजारी आहे। मंदार, एकंदरीत आत्ताच हा निर्णय आलेला आहे न्याय मंडळाचा, काय म्हणणं आहे? मंदार आत्ता नक्की बाल न्याय मंडळानं काय काय म्हटलेलं आहे? सर्वात महत्त्वाची बाब होती की या मुलांनी जे काही कृत्य केलेलं आहे तर ते कृत्य या मुलाच्या चौकशीसाठी जे आहे ते पुणे पोलिसांना परवानगी मिळणार की नाही हा मुद्दा होता आणि त्यासाठी या मुलावरती खटला चालणं गरजेचं होतं। या मुलाला सगळ्यांना ठाऊक आहे की रविवारी न्यायालयाने जामीन दिलेला होता आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा संताप पाहायला मिळालेला होता। त्यामुळे पुणे पोलिसांनी पुन्हा या ठिकाणी पुनर्विचार याचिका दाखल केली। दुपारी 12 वाजल्यापासून त्यावरती सुनावणी झाली आणि त्यानंतर न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की पुणे पोलिसांनी जे काही म्हणणं मांडलं सरकारी वकिलांतर्फे त्यानुसार असं मांडलं की या मुलाला दारूचं व्यसन आहे आणि त्यामुळं याला ट्रीटमेंटची गरज आहे आणि हा मुलगा इतरांना इजा पोहोचू शकतो आणि त्याचबरोबर याला स्वतःला देखील धोका आहे, हा दारू पिऊन जर गाडी चालवतो, त्यासाठी त्याची रवानगी या रिमांड होममध्ये होणं गरजेचं आहे आणि त्यामुळं न्यायालयाने ती मान्य केली। त्यामुळं त्याला जो जामीन मिळालेला होता घरी जाण्यासाठीचा तो रद्द झालेला आहे, त्याला या ठिकाणी राहावं लागेल। ही एक बाब। दुसरी बाब की पुणे पोलिसांनी असं म्हटलेलं होतं की या मुलांनी केलेलं कृत्य अतिशय गंभीर आहे, त्यामुळं याच्यावरती संज्ञान म्हणून खटला चालवण्याची परवानगी आम्हाला द्यावी। यावरती देखील दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला आणि त्यावरती न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की पुणे पोलिसांनी त्यांचा तपास पूर्ण करावा आणि तपासामध्ये ज्या गोष्टी पुणे पोलीस मांडतील त्यावरती आम्ही निर्णय घेऊ की या मुलावरती खटला जो आहे तो संज्ञान म्हणून चालवायचा की नाबालिग म्हणून ज्युवेनाईल म्हणून चालवायचा। मंदार, तुझे खूप खूप धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। आणि पुणेकरांचा, आणि नुसतं पुणेकरच नाही तर देशभर या संपूर्ण प्रकरणाला घेऊन जो रोष प्रकट होत होता त्याचं कुठंतरी एक लॉजिकल कन्क्लुजन आता आला असं म्हणू शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।